कोंकणी भाषेमध्ये एक अशा प्रकारचं गीत आहे. मोनशा खातीर मोनशा मोदलो वरत्या देवान निवडलोलो भितर सरता यादीक आमचो मोनशा नांवान देवा मुखार देवा नांवान मोनशा मुखार उबो रावच्याक सोदा तोयार नोमान 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 देव मुन्यारा वैभव वैभव मोहिमा वरत्या देवा. ह्या गाण्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर माणसांना माणसामधूनच निवडून घेत असतो. माणसाच्या नावाने देवासमोर आणि देवाच्या नावाने माणसासमोर उभं राहण्यासाठी परमेश्वर त्याला निवडून घेत असतो. अशा प्रकारचं याजक पदाचं काम माणसाला करायचं असतं. आजच्या पहिल्या वाचनामध्ये अब्राहम मध्यस्थाची भूमिका बजावतो. गमोरा आणि सदोम ही दोन नगरं विकृतीने बरबटलेली होती. त्यांचा नाश करण्याचा विचार परमेश्वराने आपल्या मनात आणलेला. हा विचार तो आपला सद्भक्त अब्राहम ह्याला बोलून दाखवतो. आणि जेव्हा अब्राहमाला ते समजतं त्यावेळेला अब्राहम खूप कळकळीची विनंती करून ह्या दोन्ही राष्ट्रांचा नगरांचा नाश न करण्याविषयी विनवणी करतो. आणि ज्या पद्धतीने अब्राहमाने प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेमध्ये चिकाटी आणि जिद्द दिसून येते. एवढंच नाही तर प्रचंड असं धैर्य त्या ठिकाणी दिसून येतं. धैर्य, जिद्द आणि चिकाटी हे एवढेच गुण नव्हेत तर शेवटी नम्रता हा गुण देखील त्या ठिकाणी दिसून येतो की नम्रपणे मध्यस्थी करायची, परंतु आपल्याच इच्छेप्रमाणे घडलं पाहिजे असा अट्टाहास धरायचा नाही. अशा प्रकारची भूमिका अब्राहमाने घेतलेली आपल्याला दिसून येते. शुभवर्तमानामध्ये जीवनाचं दुसरं रूप आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की अशा प्रकारची मध्यस्थी करण्यासाठी एक नातं माणसाला परमेश्वराशी प्रस्थापित करायचं असतं. ते नातं जर नसेल तर विनंती माणसाला करता येऊ शकत नाही. ते नातं प्रस्थापित करण्यासाठी कधीकधी माणूस स्वतःच्या प्रयत्नाने, अक्कल हुशारीने, इच्छाशक्तीने परमेश्वराची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे मानवी प्रयत्न किती अपुरे आणि कधीकधी सदोष असू शकतात ते आपल्याला आजच्या शुभवर्तमानातील दोन व्यक्तींकडून शिकायला मिळेल. की एक जण येऊन, आणि तो सुद्धा शास्त्री आहे, तो शास्त्री येऊन येशूला म्हणत आहे की गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईल. आणि येशूने त्याला काय सांगितलं? माझ्या मागे यायचं असेल तर विश्रांती, आराम आणि ऐशाराम, सुखासिंथा ह्याचा विचार करायचा नाही, तर खोकडास बिळे आणि आकाशातील पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकवायला ठिकाण नाही, तशी अवस्था कधीकधी तुमची होईल. त्यासाठी जर तयारी असेल तरच हे नातं प्रस्थापित करायचं आहे. दुसरा एक जण, तोही येशूच्या शिष्यांपैकी, येशूला सांगत आहे, प्रभूजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरावयास जाऊ द्या. ह्याचा अर्थ असा नाही की त्यावेळेला त्याचा बाप मरण पावला होता, तर त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा केव्हा त्याचा बाप मरेल त्यावेळेला पहिल्यांदा त्याला पुरण्याचं आणि नंतरच आपलं प्रेषित कार्य करण्याचं विचार ह्या माणसाच्या मनामध्ये आहे. येशू त्याला सांगत आहे, मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यास पुरू द्या. ह्यातील पहिला मेलेल्यांना शब्द जो आहे तो आध्यात्मिकदृष्ट्या जी माणसं मरण पावलेली आहेत त्यांच्याविषयी आहे. दुसरा शब्द जो आहे तो प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या
मेलेल्या माणसाविषयी आहे की आध्यात्मिकदृष्ट्या मेलेली माणसं नुसती परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याहीपेक्षा अधिक चांगलं मोठं पवित्र कार्य हे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यामध्ये आहे. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्याला पाचारण करतो. संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये तिसरा एक माणूस येतो आणि येशूला सांगत आहे की मला तुमच्या मागे यायचं आहे, पण सर्वप्रथम मला माझ्या घरच्या मंडळीचा निरोप घेऊ द्या. ह्यामध्ये काय दडलेलं आहे की आपली जी आसक्ती असते त्या आसक्तीचा थोडासा आस्वाद घेऊ द्या आणि मग विरक्ती पत्करायची. येशूने एक महत्त्वाचं वाक्य त्यावेळेला उच्चारलेलं आहे की नांगराला हात घातल्यानंतर मागे वळून पाहायचं नसतं. नांगराला हात घालायचा म्हणजे प्रभूची सुवार्ता पसरवायची. मागे वळून पाहायचं म्हणजे आपल्या आवडीनिवडी अजूनही धरून ठेवायच्या. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा माणूस सोडतो त्यावेळेला माणसाचा परमेश्वराशी एक अनोखा नातेसंबंध प्रस्थापित होतो. असा नातेसंबंध असल्यानंतर मध्यस्थीच्या प्रार्थनेला हमखास फळ मिळू शकतं. तशा प्रकारचं फळ आपल्या प्रार्थनेला मिळावं म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. जूनचा महिना आज संपत आहे. उद्यापासून नवीन महिना सुरू होत आहे. ह्या महिन्यातील सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल देवाचे आभार मानूया. आपल्या हातून घडलेल्या चुकांबद्दल देवाची क्षमा मागूया. येणाऱ्या महिन्यामध्ये परमेश्वराने आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या अजून परिपक्व आणि दृढ बनवावं आणि त्याच्या जवळ ओढून घ्यावं म्हणून त्याच्याकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया.